नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. मी बालरोगतज्ञ आहे. आज माझ्याकडे एक महिन्याचं बाळ आलं होतं पेशंट. त्या बाळाला 2 दिवसापासून ताप होता आणि त्याच्या आई-वडिलांनी त्याला 2 दिवस घरीच तापाचं औषध पाजत 2 दिवस अंगावर काढला होता ताप आणि 3 दिवस झाले तरी तो ताप कमी होत नाही म्हणून आणि बाळाची किरकिर वाढल्यामुळं मग आज 3ऱ्या दिवशी ते माझ्याकडे तपासायला आले होते. मग मी प्रॉपर हिस्ट्री घेतल्यानंतर असं कळालं, की त्याच बाळाला 7 दिवसापासून सर्दीसुद्धा आहे. आणि जेव्हा सुरुवातीला त्याचं नाक ब्लॉक झालं सर्दीमुळं, तेव्हा त्यांनी ओव्यानं छाती शेकली आणि थोडंसं नाक मोकळं झालं. त्यामुळं मग त्यांनी औषधही घेतलं नाही आणि डॉक्टरांनाही तपासलं नाही. ठीक आहे. आणि आज मग त्याला मागच्या 2-3 दिवसापासून ताप होता आणि खूपच किरकिर वाढल्यामुळं मग ते आज दवाखान्यात घेऊन आले होते. तर माझा पालकांना एक सल्ला आहे याबाबतीत, की 1 वर्षाच्या खालचे बाळं जे असतात, त्यांना स्वतःची अशी रोगप्रतिकारशक्ती नसते. बाळ 9 महिने पोटात असताना नाळीद्वारे आईकडून जी अँटीबॉडीज बाळाला मिळतात रोगप्रतिकारशक्ती च्या स्वरूपामध्ये, त्या अँटीबॉडीजवरच त्या बाळाचं रक्षण होत असतं आणि ते फार कमी प्रमाणात असतात. त्यामुळं ही जी 1 वर्षाच्या खालची बाळं आहेत, त्यात आणखी जास्त धोका म्हटलं तर 6 महिन्याच्या खालची बाळं. तर ही लगेचच कोणत्याही आजाराला ससेप्टेबल असतात. त्यामुळं साधं सर्दी पडसं जरी झालं, तरीसुद्धा या बाळांचा आजार जो आहे तो सर्दी पडशाचा लगेच छातीमध्ये उतरतो आणि छातीत कफ होतो. त्यामुळं बाळाला साधी सर्दी जरी असेल आणि तुमचं बाळ जर 6 महिन्याच्या खालचं असेल, तर अंगावर आजार न काढता, घरगुती उपाय न करता आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून डायरेक्ट औषध घेऊन बाळाला न पाजता पहिल्यांदा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि डॉक्टरांकडे त्याची पूर्ण व्यवस्थित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचे औषधोपचार घ्या. नाहीतर काय होतं, की हे सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन जे आहे ते रक्तामध्ये जातं बाळाच्या, ज्याला की आम्ही निओनॅटल सेप्सिस असं म्हणतो. तर सुदैवानं या बाळाला जास्त इन्फेक्शन झालेलं नव्हतं, पण ताप मात्र होता आणि त्या तापामुळेच त्याची चिडचिड वाढली होती. तर त्याला मी औषधं देऊन घरी पाठवलं. पण प्रत्येक वेळी हा आजार वाढणार नाही असं सांगता येत नाही. जर अंगावर बाळाचा आजार काढला, तर मग तो रक्तात इन्फेक्शन गेलं तर निओनेटल सेप्सिस होऊन बाळाला ॲडमिट करायची सुद्धा वेळ येऊ शकते. त्यामुळं एक गोष्ट पालकांनी नक्की लक्षात ठेवा, की 6 महिन्याच्या खाली जर तुमचं बाळ असेल, तर त्या बाळाचा कोणताही आजार, साधी सर्दी पडसं सुद्धा घरगुती उपाय करून किंवा मनाने मेडिकलमधून औषध देऊन अंगावर कधीही काढू नका. पुढचा प्रश्न असा असेल, की मग रात्री अपरात्री जर सर्दी, ताप आला तर मग काय करायचं? तर त्यासाठी घरामध्ये इमर्जन्सी औषधांचं एक मेडिकल किट रेडी ठेवा बाळासाठी. हे 1 वर्षाच्या खालच्या बाळासाठीच नाही, तर कोणत्याही वयोगटातील मुला-मुलींसाठी, बाळासाठी लागू पडतं. आता या किटमध्ये कोणकोणती औषधं ठेवावीत, हे मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर त्या व्हिडिओची वाट पहा. लवकरच तो व्हिडिओ मी अपलोड करेन आणि त्या व्हिडिओबद्दल माहिती मिळण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. सबस्क्राईब हे पूर्णपणे मोफत आहे, फ्री आहे. सबस्क्राईब केल्यामुळे मी जी लहान मुलांच्या आजाराबद्दल किंवा तब्येतीबद्दल जी काही माहिती अपलोड करणार आहे व्हिडिओ स्वरूपात, त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन लागलीच मिळून जाईल आणि कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. माझ्याशी जोडलेले राहा आणि माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाळाच्या, मुला-मुलींच्या आजाराबद्दल, आरोग्याबद्दल नवीन-नवीन माहिती अशीच मिळवत राहा. धन्यवाद.